नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास, अस्मिता आणि सामूहिक भावना हे केवळ भूतकाळाशी जोडलेले ऐतिहासिक दाखल्यांपुरते विषय नसून ते आजच्या राजकीय वास्तवावरती थेट परिणाम करणारे महत्त्वपूर्ण घटक आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या राष्ट्रपुरुषाविषयीची सामाजिक संवेदनशीलता ही केवळ भावनिक नसून ती सांस्कृतिक आणि राजकीय पातळीवरती खोलवर रुजलेली जोडलेली आहे. त्यामुळे या इतिहासाशी निगडीत असं कोणतंही वक्तव्य हे केवळ वैयक्तिक व्यक्तिगत मत न राहता ते सार्वजनिक आणि राजकीय प्रतिक्रियांचं कारण ठरतं. याच पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केल्यामुळे राज्यात तीव्र राजकीय वाद हा निर्माण होताना दिसतोय. आता आपण पहिल्यांदा इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर शिवाजी महाराज हे स्वराज्य, लोककल्याणकारी राज्यव्यवस्था, धार्मिक सहिष्णुता आणि परकीय सत्तेविरोधातील संघर्षाचे प्रतीक मानले जातात. तर टिपू सुलतानांच्या व्यक्तिमत्वाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेदाचे विषय ठरलेले आहेत. काही इतिहासकार हे त्यांना ब्रिटिशांविरोधातील लढवय्या शासक मानतात, तर काही इतिहासकार हे त्यांच्या कारकिर्दीतील धार्मिक आणि त्याचबरोबर ती राजकीय निर्णयांवरती टीका करतात. त्यामुळे या दोनही व्यक्तिमत्वांचा एकत्र उल्लेख करणं हे महाराष्ट्रासारख्या राज्यात केवळ ऐतिहासिक संदर्भापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते थेट मराठी अस्मितेला स्पर्श करणारं ठरतं. त्यामुळे शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासाठी केवळ इतिहासातील राजे नसून ते सामाजिक एकात्मतेचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. म्हणूनच त्यांच्याशी कोणतीही तुलना किंवा संदर्भ जोडला गेला की भावनिक प्रतिक्रिया उमटणं हे अगदीच स्वाभाविक ठरतं. सपकाळांच्या या वक्तव्यावरती भारतीय जनता पार्टीनं तत्काळ आक्रमक अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती आघात करणार असल्याचं स्पष्ट शब्दात मांडलं आणि त्याचबरोबर ती छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही अशी ठाम भूमिका घेतली. यानंतर भाजपने हा मुद्दा केवळ राजकीय टीकेपुरता मर्यादित न ठेवता तो अस्मितेचा प्रश्न म्हणून उभा केला किंवा आपसुकच भावना दुखावल्यामुळे तो उभा राहिला गेला. सोशल मीडियावरती तीव्र प्रतिक्रिया उमटल्या गेल्या, ट्रोलिंग सुरू झाले आणि निषेधाच्या भावना या राज्यभरातील रस्त्यावरती उतरल्या. पुण्यात घडलेली दगडफेकीची घटना ही या वादामुळे सामाजिक आणि त्याचबरोबर ती कायदा सुव्यवस्थेवरती परिणाम करणारी ठरली आहे. या संपूर्ण घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भाजप वगळता इतर राजकीय पक्षांची तुलनेनं शांत भूमिका होती किंवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महत्त्वाच्या आणि भावनिक प्रतीकावरती भूमिका घेणं हे कोणत्याही राजकीय पक्षासाठी राजकीयदृष्ट्या नक्कीच जोखीम ठरू शकते. कारण समर्थन केलं तर एका गटाचा किंवा एका मतदार गटाचा रोष, तर विरोध केला तर दुसऱ्या गटाची नाराजी ओढवण्याची शक्यताही असते. त्यामुळे अनेक पक्ष अशा संवेदनशील मुद्द्यावरती सोयीस्कर मौन बाळगतात आणि आपल्याला ते दिसतंय. पण हा वाद प्रामुख्यानं काँग्रेस आणि भाजप यांच्यातील थेट संघर्षात रूपांतरित झाल्यामुळं इतर पक्षांनी त्यात सक्रिय सहभाग घेण्याचं टाळल्याचं सुद्धा स्पष्टपणे दिसतंय. या पार्श्वभूमीवरती भाजपवरती हा मुद्दा जाणीवपूर्वक अधिक तीव्र केल्याचाही आरोप होत असताना आपण पाहतोय. विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर राजकारणात भावनिक मुद्द्यांचा वापर हा नवीन नाहीये. ज्यावेळी एखाद्या वक्तव्यामुळे जनभावना दुखावल्या जातात त्यावेळी त्यांचे राजकीय भांडवल हे करण्याचा प्रयत्न होतो आणि तो केला जातो. हे सत्ता संघर्षाच्या राजकारणात स्वाभाविक देखील मानलं जातं. पण या प्रकरणात मूळ विधान सपकाळ यांचं असलं तरीही त्याला व्यापक राजकीय नरेटिव्ह हा देण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. परिणामी हा वाद हा केवळ इतिहासापुरता मर्यादित न राहता तो पूर्णपणे राजकीय ध्रुवीकरणाचा भाग बनलाय असं तरी दिसतंय. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अशा प्रकारचे वाद हे नवीन नाही आहेत. यापूर्वीही देखील आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा इतर ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे आंदोलनं, निषेध आणि त्याचबरोबर ती राजकीय संघर्ष उभे राहिलेले आहेत. पण यात एक गोष्ट प्रत्येक वेळी समान पॅटर्न म्हणून दिसून येते, ती म्हणजे एखादे वक्तव्य, त्यावरती भावनिक प्रतिक्रिया, रस्त्यावरती उतरलेले आंदोलक आणि त्यातून वाढलेले राजकीय ध्रुवीकरण. याचं मूळ कारण म्हणजे इतिहास हा केवळ अभ्यासाचा विषय न राहता तो मतदारांच्या अस्मितेशी थेट जोडलेला आहे. विकास, अर्थकारण किंवा धोरणांवरती मतभेद हे नक्कीच असू शकतात, मात्र अस्मितेच्या प्रश्नावरती प्रतिक्रिया अधिक तीव्र आणि तात्काळ उमटते. पुण्यात घडलेली दगडफेक ही या वादाची सामाजिक किंमत दाखवतीये. सोशल मीडियावरती निर्माण झालेली आक्रमकता ही प्रत्यक्षात रस्त्यावर उतरली आणि वैचारिक मतभेदाचा हिंसक स्वरूपात उद्रेक झाला. अशा या घटना लोकशाही चर्चेच्या मर्यादा दाखवून देतात आणि राजकीय संवाद अधिक विषारी बनवतात. जेव्हा विचारांची लढाई ही दगडफेकीपर्यंत जाऊन पोहोचते तेव्हा आपल्या समाजासाठी तो एक गंभीर इशारा असतो.
या सर्व घटनांनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, तो म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य जाणीवपूर्वक होतं की ते अनावधानाने झालं होतं. काहींच्या मते ते संदर्भ देताना त्यांच्याकडून झालेली ती चूक असू शकते किंवा काहींच्या मते राजकीय चर्चेत स्वतःचा TRP वाढवण्याचा प्रयत्न देखील असू शकतो. राजकारणात वाद निर्माण झाला की संबंधित नेत्याचं कव्हरेज देखील वाढतं, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाहीये. विशेष म्हणजे तीव्र प्रतिक्रियानंतर ही स्पष्ट माफी न मागण्यामागे दोष मान्य केल्याचा अर्थ निघेल, ही राजकीय भीती किंवा मुद्दा जिवंत ठेवण्याची रणनीती देखील असू शकते. एकूणच पाहता या वादातून असा निष्कर्ष निघतो की हा संघर्ष हा प्रत्यक्षात इतिहासाचा नसून तो राजकीय हितसंबंधांचा आहे. इतिहास इथं मुद्दा आहे, तर उद्देश राजकीय लाभ मिळवणं हा आहे. विकास, अर्थकारण किंवा धोरणांपेक्षा भावना चेतवणारे मुद्दे अधिक प्रभावी ठरतात राजकारणात. म्हणूनच इतिहास वारंवार राजकारणात ओढला जातो. खरा प्रश्न असा आहे की समाज इतिहासाकडून प्रेरणा घेऊन वर्तमान अधिक समृद्ध करणार की इतिहासाचा वापर राजकीय शस्त्र म्हणून होत राहणार. या प्रश्नाचं उत्तर अखेरीस जनतेच्या राजकीय परिपक्वतेवरती आणि त्याचबरोबर ती लोकशाही मूल्यांवरती अवलंबून आहे. धन्यवाद.